आज 29/11/2021 ची मुरली आहे. आजच्या मुरलीचे सार आहे, गोड मुलांनो, दुनियेमध्ये दुसऱ्या कोणाची भीती ठेवू नका, परंतु ह्या बाबांची भीती जरूर ठेवा. भीती असणे म्हणजे पाप कर्मांपासून वाचणे. प्रश्न आहे, बाबा प्रत्येक मुलाला स्वतःचा चार्ट ठेवण्याची श्रीमत का देतात? उत्तर, कारण ईश्वरीय कायदे म्हणजे नियम खूप कडक आहेत. जर ब्राह्मण बनून छोट्या मोठ्या चुका केल्या तर खूप दंड भोगावे लागेल. त्यामुळे बाबा म्हणतात, स्वतःवर लक्ष ठेवा. जर कोणताही जुना कर्मांचा हिशोब राहिला असेल तर रोटी तुकडा खाऊन दंड भोगावे लागेल. आता महाविनाशाची म्हणजे कयामतची वेळ जवळ आली आहे. म्हणून आपले सर्व कर्मभोग योग बळाने नष्ट करा. ओम शांती. बाबांच्या आठवणीत तर मुलं स्वतःच राहतात. सतत सांगण्याची आवश्यकता राहत नाही. बाबांची आज्ञा आहे, चालता फिरता उठता बसता बाबांची आठवण करा. तर रावण ज्याने तुम्हाला पतित बनवले आहे त्यावर विजय प्राप्त करणार. तुम्हाला काही हत्यार इत्यादी देत नाहीत. फक्त योग बळाने तुम्ही रावणावर विजय प्राप्त करता. विजय जरूर प्राप्त करायचा आहे आणि संगम युगातच तुम्ही प्राप्त करता. जेव्हा रावण राज्य नष्ट होऊन रामराज्याची स्थापना होणार आहे. बाबा हिंसा तर कधीच शिकवत नाहीत. देवतांचा अहिंसा परमोधर्म आहे. दुनिया जाणत नाही की तिथे काम कटारीची हिंसा होत नाही. जे कल्पापूर्वी निर्विकारी बनले होते तेच तुमच्या गोष्टी मानतील. आता तुम्ही युद्धाच्या मैदानावर आहात. गायन पण आहे, शिवशक्ती सेना. तुम्ही तर गुप्त योद्धे आहात. प्रत्येकजण स्वतःसाठीच करत आहेत. मायाजीत जगतजीत बनायचे आहे. तुम्ही स्वतःसाठी करता म्हणजे आपल्या भारत देशासाठी करता. यामध्ये जे चांगला पुरुषार्थ करतात तेच प्राप्त करतात. जे 5 विकारांवर विजय प्राप्त करतात तेच जगतजीत बनतात. दुसऱ्या कोणत्या गोष्टींवर विजय प्राप्त करायचा नाही. तुम्हाला तर रावणावर विजय प्राप्त करायचा आहे, म्हणजे दैवी गुण धारण करायचे आहेत. दैवी गुण धारण केल्याशिवाय सतयुगामध्ये जाऊ शकणार नाही. तर स्वतःला विचारायचे आहे की कुठपर्यंत आपण दैवी गुण धारण केले आहेत. दैवी गुण धारण करणे म्हणजे रावणावर विजय प्राप्त करणे. असे म्हणतात की पहिले रामराज्य होते, तर एका रामाने राज्य केले नसेल, प्रजा पण असेल ना. इथे राजा राणी आणि प्रजा सर्वच रावणावर विजय प्राप्त करतात. दैवी गुण धारण करतात. दैवी गुणांमध्ये खाणे, पिणे, बोलणे, कर्म करणे सर्व काही शुद्ध पवित्र असते. प्रत्येक गोष्टीमध्ये सत्य बोलायचे आहे. बाबा आहेतच सत्य, तर अशा बाबांसोबत किती सत्यतेने राहायला हवे. जर सत्य बनले नाही तर किती वाईट गती होईल. गती तर उच्च प्राप्त केली पाहिजे ना. नरापासून नारायण, नारीपासून लक्ष्मी बनायचे आहे. जसे म्हटले पण जाते की तुमची गती मत तुम्ही जाणता. बाबाजी मत देतात त्यामुळे किती उच्च गती होते. सर्वोच्च बाबा सर्वोच्च गती प्राप्त करवतात. जे आता श्रीमतावर चालून दैवी गुण धारण करायचे आहेत. जन्मोजन्मींचे पाप योगबळाशिवाय नष्ट होणार नाहीत. त्यासाठी आठवणीची यात्रा खूप चांगली पाहिजे. आठवण अमृतवेलेला चांगली राहते. त्यावेळेस वातावरण चांगले असते. दिवसामध्ये किती पण वेळ बसलात, परंतु अमृतवेलेसारखी दुसरी वेळ नाही. आपल्या गोष्टी गुप्त आहेत. जसे इंग्रजीमध्ये म्हणतात, आम्ही आता युद्धावर आहोत.
आमचे युद्ध रावणासोबत आहे. तो पहिल्या क्रमांकाचा शत्रू आहे. राम संप्रदायाने रावण संप्रदायावर श्रीमताने विजय प्राप्त केला. बाबा सर्वशक्तिवान आहेत ना. दुनिया तर बिचारी ह्यावेळी घोर अंधारामध्ये आहे. त्यांना हे माहीतच नाही की आपण हारलेलो आहोत. मायेकडून हारल्यामुळे हार झाली आहे. माया कोणाला म्हटले जाते हे सुद्धा कोणी जाणत नाही. संपूर्ण लंकेवर रावणाचे राज्य होते. ग्रंथांमध्ये भक्ती मार्गात किती दंतकथा लिहिल्या आहेत, ज्या जन्मोजन्मी वाचत आले आहेत. आता सुद्धा म्हणतात की ग्रंथ तर जरूर वाचायला हवेत. जे वाचत नाहीत त्यांना ते नास्तिक म्हणतात. आणि बाबा म्हणतात ग्रंथ वाचून वाचूनच सर्व नास्तिक बनले आहेत. ह्या गोष्टी मुलांनी चांगल्या प्रकारे समजवायला पाहिजे की भारत जेव्हा सतप्रधान होता तर त्याला स्वर्ग म्हणत होते. तेच भारतवासी 84 जन्म घेऊन आता पतित तमोप्रधान बनले आहेत. आता पुन्हा पावन कसे बनावे? बाबा म्हणतात माझी आठवण करा तर सतप्रधान पावन बनणार. आणखी कोणत्याही देहधारीची आठवण करायची नाही. कोणालाही गुरु बनवू नका. ते म्हणतात गुरु शिवाय घोर अंधार आहे. तर अनेकानेक गुरु आहेत, परंतु सर्वच अंधारामध्ये घेऊन जाणारे आहेत. बाबा म्हणतात ज्ञानसूर्य जेव्हा येतात तेव्हा हा अंधार दूर होतो. संन्यासी जरी पावन बनतात, परंतु जन्म तर विकारातूनच घेतात ना. देवी देवता तर विकारांपासून जन्म घेत नाहीत. इथे सर्वांचा देह खराब आहे. बाबा अशा खराब कपड्याला स्वच्छ करतात, म्हणजे देहाला आणि आत्म्याला स्वच्छ करतात. आत्मा पवित्र बनली तर देह सुद्धा चांगला मिळणार. त्यासाठीच पुरुषार्थ करायचा आहे. स्वतःवर लक्ष ठेवायचे आहे. माझ्याकडून कोणते वाईट काम तर होत नाही. ईश्वरीय कायदे म्हणजे नियम खूप कडक आहेत. कोणतेही वाईट काम केले तर त्याचे दंड खूप मोठे मिळते. महाविनाशाची वेळ आहे. संपूर्ण कर्मांचा हिशोब योगबळाने पूर्ण करायचा आहे. जर पूर्ण केला नाही तर दंड भोगावे लागेल. मग म्हटले जाते मोचरा आणि मानी. मोचरा म्हणजे दंड आणि मानी म्हणजे भाकरी. अर्थात दंड भोगून थोडे पद मिळाले तर काय फायदा? मुक्ती आणि जीवन मुक्तीची भाकरी सर्वांना मिळणार आहे. कोणी सन्मानाने पास होतात आणि काही जण दंड भोगून थोडी प्राप्ती करतील, ते सुद्धा बेइज्जतीने. सिंहासनावर तर ते बसूच शकत नाहीत. कोणतेही वाईट काम केले तर अपमानित होतात, ते सुद्धा बाबांसमोर. शिवबाबा बसले आहेत ना. तुम्हाला साक्षात्कार करवतील की मी ब्रह्मामध्ये होतो. तुम्हाला किती समजावले होते. आता मी संपूर्ण ब्रह्मामध्ये आहे. तुम्ही मुली संपूर्ण बाबांजवळ जाता. त्यांच्याद्वारे शिवबाबा सूचना इत्यादी देतात. तुम्हाला बाबा साक्षात्कार करवतील की ब्रह्मामध्ये बसून तुम्हाला किती शिकवले होते, समजावले होते. दैवी गुण धारण करा, सेवा करा, कोणाचीही निंदा करू नका. तरी सुद्धा तुम्ही हे काम केले. आता दंड भोगा. जेवढे पाप केले असतील तर दंड भोगावे लागेल ना. काही जण तर खूप दंड भोगतात आणि काही जण कमी भोगतात. त्यामध्ये पण क्रमवारीने आहेत. जेवढे होईल तेवढे योग बळाने विकर्म नष्ट करायचे आहेत. ही सर्वात मोठी चिंता मुलांना करायची आहे की आपण संपूर्ण चांगले सोने कसे बनावे. उठता बसता हेच बुद्धीमध्ये ठेवा. जेवढी आठवण करणार तेवढे उच्च पद मिळणार. मायेच्या वादळांची पर्वा करायची नाही. जेवढा वेळ मिळेल बाबांची आठवण करायची आहे. मला तमोप्रधानापासून सतप्रधान बनायचे आहे. बाबांची आठवण केल्याने पाप नष्ट होतील. तर आता कोणतेही पाप करायचे नाही, नाही तर 100 पटीने दंड मिळेल. माफी घेतली नाही तर वृद्धीला प्राप्त करून सत्यानाश होऊन जाईल.
पापच पाप माया करवत राहते. बेहदच्या बाबांकडून अपमानित होऊन जातात. हे सुद्धा अनेकांना माहीत होत नाही. बाबा नेहमी समजावत राहतात की असे समजा शिवबाबाच मुरली चालवत आहेत. शिवबाबा सूचना देत आहेत तर आठवण सुद्धा राहील आणि भीती पण राहील. खूप पाप करत राहतात. स्पष्ट सांगायला हवे की बाबा माझ्याकडून ही चूक झाली. तर बाबा समजावतात, पापांचे ओझे डोक्यावर खूप आहे. जे काही केले आहे ते सांगा. सत्य सांगितल्याने अर्धे कमी होऊन जाईल. बाबांनी समजावले आहे, जे पहिल्या क्रमांकाचे पुण्य आत्मा बनतात तेच नंतर पहिल्या क्रमांकाचे पाप आत्मा बनतात. बाबा स्वतः म्हणतात, तुमचा अनेक जन्मानंतर शेवटच्या काळातील हा जन्म आहे. तुम्ही पहिले पुण्य आत्मा होते, तेच आता पाप आत्मे बनले आहेत. पुन्हा पुण्य आत्मा बनायचे आहे. आपले कल्याण तर करायचेच आहे. इथे तुम्हाला डोके इत्यादी टेकवण्याची आवश्यकता नाही. फक्त बाबांची आठवण करायची आहे. जरी हे सुद्धा वृद्ध आहेत, नमस्ते करतात. मुलं घरामध्ये सतत नमस्ते करत नाहीत. एक वेळा नमस्कार केला तर आदराने पुन्हा करतात. तर बाबा म्हणतात, तुम्ही मला मोठे समजून नमस्ते करता. मी परत तुम्हाला विश्वाचा मालक समजून नमस्ते करतो. अर्थ आहे ना? मनुष्य तर राम राम म्हणतात, परंतु अर्थ काहीच समजत नाहीत. खरे तर राम म्हणजे शिवबाबाच आहेत. राम ते रघुपती नाहीत. हे राम निराकार आहेत. त्यांचे नाव शिवबाबा आहे. शिवासमोर कोणी असे म्हणत नाहीत की मी रामाची पूजा करत आहे. आता बाबा म्हणतात, तुम्ही मंदिरामध्ये जाऊन समजावून सांगा की हे सुद्धा मनुष्यच होते. तुम्ही त्यांच्यासमोर जाऊन महिमा गाता. तुम्ही निर्विकारी, सर्वगुण संपन्न आणि आम्ही पापी नीच आहोत. हा देह सुद्धा मनुष्यांचाच आहे आणि तो देह पण मनुष्याचाच आहे, परंतु त्यांच्यामध्ये दैवी गुण आहेत, त्यामुळे ते देवता आहेत. तुम्ही स्वतः म्हणता की आमच्यामध्ये आसुरी गुण आहेत, म्हणून आम्ही माकडासारखे आहोत. चेहरा दोघांचा सारखाच आहे, परंतु कर्तव्यामध्ये फरक आहे. भारतवासी पहिले सिरताज होते, आता तर ताज नाहीच. गरीब सुद्धा भारतवासीच आहेत. बाबा पण भारतातच येतात. जिथे स्वर्ग बनवायचा आहे तिथेच बाबा येतील ना. असे म्हटले जाते, कलंकी अवतार. किती कलंक लावले आहेत. जर दुसऱ्या धर्माचे पण काही म्हणतात, ते सुद्धा भारतवासींचेच अनुसरण करतात. पत्थरबुद्धी झाल्यामुळे बाबांना सुद्धा दगड मातीमध्ये आहेत असे म्हणतात. बाबांना जाणत नाहीत की बाबा ब्रह्मामध्ये प्रवेश करून भारताला किती श्रेष्ठ बनवतात, भारताची किती सेवा करतात. बाबा म्हणतात, माझी तुम्ही ग्लानी करता आणि मी तुम्हाला स्वर्गाचा मालक बनवतो. आणि तुम्ही किती अपकार करता. रावणाने तुमची बुद्धी किती मारली आहे, म्हणजे भ्रष्ट केली आहे, वाईट गती झाली आहे. म्हणूनच बोलावतात, हे पतित पावन या. तर समजावून सांगणे किती सोपे आहे, तरी सुद्धा काही मुलं विसरून जातात. योग नाही तर धारणा पण होत नाही. त्यामुळे बाबा म्हणतात, बंधनयुक्त माता कन्या सर्वात जास्त आठवण करतात. शिवबाबांच्या आठवणीमध्ये सहन सुद्धा करतात. भारतवासींमध्ये जे देवी देवता बनणारे आहेत तेच इथे येतील. आर्य समाजी तर देवतांच्या मूर्तीला सुद्धा मानत नाहीत. झाडातील शेवटची फांदी आहे. जास्तीत जास्त 2 किंवा 3 जन्म घेतील. अनेक लोक समजतात की विकारांशिवाय दुनिया कशी चालणार. अरे, देवतांना तर संपूर्ण निर्विकारी म्हटले जाते. हे सुद्धा कोणाला माहीत नाही की तिथे विकार नसतात. कल्पापूर्वीचे जे आहेत ते लगेच समजतात. गायन पण आहे, भगवानुवाच, काम महाशत्रू आहे. परंतु भगवंताने हे केव्हा सांगितले होते
हे कोणालाच माहीत नाही. आता तुम्ही मुलं जगतजीत बनता, परंतु उच्च पद प्राप्त करण्यासाठी मेहनत करायची आहे. बाबा म्हणतात, गृहस्थ व्यवहारामध्ये राहून फक्त बुद्धी माझ्यासोबत लावा. जेव्हा बाबांचे बनले आहात तर बाबांवर प्रेम असायला हवे. बाकी दुसऱ्यांसोबत काम करवून घेण्यासाठी प्रेम ठेवायचे आहे. बुद्धीमध्ये हा विचार ठेवायचा आहे की बिचाऱ्यांना स्वर्गवासी कसे बनवावे. त्यांना खऱ्या यात्रेवर चालण्याची युक्ती सांगायची आहे. ती शारीरिक यात्रा आहे जे जन्मोजन्मी करत आले आहेत. ही एकच आठवणीची यात्रा आहे. आता आपले 84 जन्म पूर्ण झाले. परत सतयुगाच्या इतिहासाची पुनरावृत्ती होईल. पतित आत्मे तर घरी जाऊ शकत नाहीत. पावन बनवण्यासाठी पतित पावन बाबा पाहिजे. जरी संन्यासी पावन बनतात, परंतु ते वापस जाऊ शकत नाहीत. सर्वांना घेऊन जाणारे एक बाबाच आहेत. बाबाच येऊन सर्वांना रावणापासून सोडवून मुक्त करतात. सतयुगामध्ये दुःख देणारी कोणतीच गोष्ट नसते. त्याचे नावच सुखधाम आहे. हे दुःखधाम आहे. ते क्षीरसागर आणि हे विषय सागर आहे. आता तुम्ही जाणता की स्वर्गामध्ये किती सुखाने आरामात राहतात. क्षीरसागरामधून निघून विषय सागरामध्ये कसे येतात हे कोणीही जाणत नाहीत. बाबा समजावतात, श्रीमतावर चालायचे आहे, मग जबाबदार मी आहे. श्रीमत सांगते की हा जरूर मुलांना सांभाळा, त्यांना ज्ञानाची भुभू करत राहा, तर काहीतरी कल्याण होईल. स्वर्गामध्ये तरी येतील. बाबा येऊन नरकवासी पासून स्वर्गवासी 21 जन्मांसाठी बनवतात. हे पण तुमच्या बुद्धीमध्ये आहे. मनुष्य तर काहीही जाणत नाहीत. हे सुद्धा पूर्वी काही जाणत नव्हते, म्हणजे ब्रह्मा पण काही जाणत नव्हते. जसे त्यांच्या 84 जन्मांची कहाणी आहे तशीच तुमची आहे. ततत्वम. हे पण राजयोग शिकतात. तुम्ही राजऋषी आहात, ते हठयोग ऋषी आहेत. तुम्ही गृहस्थ व्यवहारात राहून राज्य प्राप्त करता. तुम्ही सर्व शरणागती होण्यासाठी आले आहात. ते समजतात की आपण तर स्वर्गातच बसलो आहोत. दुनियेमध्ये मायेचा खूप भपका आहे. जोपर्यंत नरकाचा विनाश होत नाही तोपर्यंत स्वर्ग कसा होऊ शकणार. मायावी पुरुष ह्यालाच स्वर्ग समजून बसले आहेत. बाबांना नवी दुनिया स्थापन करण्यासाठी किती मेहनत करावी लागते. पूर्ण नरकवासी आहेत, स्वर्गवासी बनतच नाहीत. बाबा किती प्रेमाने समजावतात. बाबा म्हणतात, गोड मुलांनो, रावणावर विजय प्राप्त केल्याने तुम्ही जगतजीत बनणार. त्यासाठी पूर्ण पुरुषार्थ करायचा आहे. अच्छा, गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बाप दादांचे प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला सारांश, असे कोणतेही काम करायचे नाही ज्यामुळे अपमानित होणार, दंड भोगावे लागणार. मायेच्या वादळांची पर्वा न करता जेवढा वेळ मिळेल तेवढी बाबांची आठवण करायची आहे. एक बाबांवर खरे प्रेम ठेवायचे आहे. दुसरा सारांश, आपली उच्च गती बनवण्यासाठी खऱ्या बाबांसोबत खरे राहायचे आहे. कोणतीही गोष्ट लपवून ठेवायची नाही. आजचे वरदान आहे, आठवणीच्या मंत्राद्वारे संकल्प आणि कर्मामध्ये अविनाशी सिद्धी प्राप्त करणारे सिद्धी स्वरूप भव. विस्तार आहे, तुम्ही मुलं सर्वोच्च शासनाचा संदेश देणारे आहात. त्यामुळे कोणासोबतही वादविवाद करून आपले मन अशांत करू नका. आठवणीच्या मंत्राचा वापर करा. जसे कोणी वाणीद्वारे किंवा दुसऱ्या कोणत्या युक्तीने अधीन होत नाहीत, तर मंत्रतंत्र करतात. तुमच्याजवळ
आत्मिक दृष्टीचा नेत्र आणि मनमनाभवचा मंत्र आहे, ज्यामुळे आपल्या संकल्पांना सिद्ध करून सिद्धी स्वरूप बनू शकता. आजचे बोधवाक्य आहे, कृती स्वरूप बनण्याऐवजी आत्मस्वरूप बना, म्हणजे आत्म्याच्या भानात रहा. ओम शांती.